कणेरी मठातून आम्ही निघालो आणि आमचा पुढचा थांबा होता कोल्हापूर जवळचं प्रसिद्ध ज्योतिबा मंदिर। हे मंदिर वाडी रत्नागिरी या ठिकाणी समुद्र सपाटीपासून जवळपास 3000 फूट उंचीवर वसलेलं आहे। मंदिराकडे जाताना वाटेत डोंगराळ परिसर, थंड आणि प्रसन्न हवा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली गावं दिसतात। रस्ता वरच्या दिशेने जात असल्यामुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते। ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। या मंदिरात ज्योतिबा हे शिव, विष्णू, ब्रह्मा आणि सूर्य यांच्या तेजाचे एकत्रित रूप मानलं जातं। मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती 4 हातांची आहे। हातात खड्ग, पानपात्र, पैसे पैसे नाही दिले म्हणजे कसं होतं, त्यांच्या नावानं आपण दिल्यासारखं कळलं का? मला मधुरनं सांगितलं हो म्हणले पैसे द्या आधी गेल्या बरोबर आहे हे त्यांच्या नावानंच केल्यासारखं काय. जर ही सांग मला जरा ही कन्सेप्ट सांग, काय विषय. कन्सेप्ट काय आहे, इथे दुकानदार म्हणतात की पैसे आल्या होत्या, पण पैसे आल्यावर नाही दे, पैसे आल्यावर देणे म्हणजे त्यांच्या नावानं आपण हा नारळ चढवल्यासारखं होतं। अच्छा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही खरेदी करता, ज्यावेळेस तुम्ही खरेदी करताल नारळ दिलं त्यावेळेसच तुम्ही पैसे पे करत जावा, आणि जे पुण्य तुम्हाला लागायचे ते तुम्हालाच लागेल, ना की दुसऱ्याला, त्या दुकानदाराला। अशा पद्धतीने आम्ही चाललेलो आहे। चपल्या काढण्यासाठी बघूया आज एक आणखी किंवा कडे मेन गेट आहे मी यात्रेमुळे बघा गर्दी कशी दिसत आहे। एक आठवड्यानंतर एवढी नाही गर्दी हो आठवड्यानंतरच यात्रा गर्दी मला, पण मंदिर मेन गर्दी नाही, मेन गावानच नाही उभा राहिला। डस्टबिनची सोय कशी केलेली आहे बघा लोकांनी, तरी पण डस्टबिनच्या बाहेर कचरा तुम्ही काही तुम्हाला काही घेऊ वाटलं तर घेऊ शकता। इथं खूप मोठी बाजारपेठ आहे। विविध प्रकारचे स्टॉल्स, लहान मुलांसाठी खेळणे पण आहेत इथे बघा, विविध प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध आहेत इथं। डेकोरेशनच्या गोष्टी जसं की रस ताजा तुम्ही गरम झाला असेल तर तसं रस प्यायचा। अशी आख्यायिका आहे की अंबाबाईच्या रक्षणासाठीच त्यांनी इथे वास्तव्य केलं। मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीत असून काळ्या दगडांतून केल्यामुळे ते फारच भव्य आणि देखणं दिसतं। मुख्य मंदिराबरोबरच या संकुलात केदारेश्वर, रामलिंग, चोपडाई आणि यमाई देवीची मंदिरे आहेत। इथं चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा भरते। या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात। पालखी, सासनकाठी आणि संपूर्ण वातावरणात भक्तिभावाची ऊर्जा भरलेली असते। माघ पौर्णिमेनंतर दर रविवारी खेटा ही परंपरा पाळली जाते। कोल्हापुरातून अनेक भाविक पायी चालत डोंगर चढून इथे येतात। मंदिरात प्रवेशासाठी कुठलाही शुल्क लागत नाही, मात्र चैत्रात आणि रविवारी गर्दी खूप असते। आम्ही गेलो त्या दिवशीही गर्दी होती, कारण चैत्र महिना सुरू होता आणि रविवारी असल्यामुळे बरेच लोक फिरायला आले होते। ज्योतिबा मंदिर हे फक्त धार्मिक महत्त्वाचं नाही, तर इथलं निसर्ग सौंदर्य, शांतता आणि आस्था सगळ्यांचंच मन जिंकून घेतं। इथं आल्यानंतर मनाला एक वेगळीच समाधानाची अनुभूती मिळते।
पुढे सुरक्षारक्षक आहे. ज्योतिबा मंदिराचं दर्शन झाल्यावर आम्ही थोडंच अंतर गेलो आणि यमाई देवीच्या मंदिरात पोहोचलो. हे मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध श्रद्धास्थान मानलं जातं. यमाई देवीला अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी मानलं जातं आणि विशेषतः साताऱ्याच्या आणि कोल्हापूरच्या भागात देवीची मोठी श्रद्धा आहे. मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. असं सांगितलं जातं की या मंदिराची स्थापना यादव कालखंडात झाली. मंदिराची रचना दगडी असून पारंपरिक पद्धतीने उभारलेली आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर देवी यमाईची भव्य मूर्ती दर्शनाला येते. देवीचं रूप अत्यंत करुणामयी आणि तेजस्वी आहे. आत गेल्यावर देवी यमाईची भव्य मूर्ती दिसली. गाभाऱ्यात पुजारी विधी करत होते आणि काही भक्त रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात श्रद्धेने उभे होते. मंद प्रकाश, शिस्तीत उभे असलेले भाविक आणि त्या शांततेत देवदर्शनाचा अनुभव खूपच पवित्र वाटत होता. मंदिर दर्शन झाल्यावर बाहेर आलो तर तिथं लहान मुलांसाठी ठेवलेल्या इलेक्ट्रिक गाड्या दिसल्या. मुलं त्यात बसून हसत खेळत आनंद घेत होती. त्यांचं ते खेळणं पाहताना आपसुकच चेहऱ्यावर हास्य उमटलं. ज्योतिबा मंदिराचं दर्शन झाल्यावर आम्ही खाली उतरलो आणि आमचा पुढचा थांबा होता कोल्हापुराचा प्रसिद्ध रंकाळा तलाव. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकत होता आणि आकाशात सुंदर केशरी रंग पसरले होते. मंदिराच्या टेकडीवरून खाली उतरताना वाटेत शांतता, थंड हवा आणि आजूबाजूचा निसर्ग फारच आल्हाददायक वाटत होता. रंकाळा तलाव कोल्हापूर शहराच्या मध्यभागी वसलेला असून ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. असं सांगितलं जातं की हा तलाव प्राचीन काळात नैसर्गिक खडक फोडून तयार केला गेला होता. त्याचा परिसर सुंदर सजवलेला असून फिरण्यासाठी मोकळी जागा, बाग आणि बसायला सुंदर बाक आहेत. संध्याकाळच्या वेळेस इथे बघायला येणाऱ्यांची गर्दी असते. तलावाजवळ बोटिंगची सोय देखील आहे. काही फूड स्टॉल्सही असून तिथं गरम चहा, भजी, भेळ आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. सूर्यास्ताच्या वेळेस तलावाच्या पाण्यावर पडणारा प्रकाश, पक्ष्यांचा आवाज आणि हलकीशी थंडी यामुळे मन अगदी शांत होतं. एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे तलावाच्या काठावर बरेच लोक पाण्यात पाय बुडवून बसलेले असतात. कारण इथं पाण्यात लहान लहान मासे असतात जे पायाला हलकासा स्पर्श करतात. त्यामुळे खूप रिलॅक्स वाटतं. असं वाटतं जसं एखादं नैसर्गिक फिश स्पा सुरू आहे. रंकाळा तलाव हे कोल्हापुरातलं एक नक्की भेट द्यावं असं ठिकाण आहे. दिवसभराचा थकवा दूर करून निसर्गात हरवून जायचं असेल तर रंकाळा तलाव तुमचं स्वागत करायलाच तयार आहे. मुंबईचा होता. आम्ही सगळे आमची गँग आली होती ना इथं, बरोबर बसतो. मुंबईचे कार्यकर्ता होता. जॉब मुंबईमध्ये करतो आणि एकदम रिलॅक्स व्हायला इकडे आलो. हां, तेव्हा आम्ही सांगत होता भाई सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तो बोलला कोल्हापूर राहायसाठी खूप मस्त आहे. काय होतं, कोल्हापूर राहायसाठी मला लय भारी आहे. खरं आहे. तरी म्हटलं मी कैसन कैसन. आज 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 दिसशील, उद्या ज्युनियर असतं माझ्याकडे केक घेऊन आले ते बघ. हमारी ब्लॉग में सभी का स्वागत. तो कैमरा देख के हम इमोशनल हो जाते. बसायला पण आहे आता गेले आम्ही जेव्हा सुटलो नाही तेव्हा गेले. अपने घर आया यार.